प्रेक्षकांनो, प्रतिशोध ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे। आता नरेने सत्यजितला फोन करून सांगितलंय की आरोपी मला सिद्ध करता येत नाहीये आणि ही केस जर सॉल्व नाही झाली तर SIT कडे जाईल। आणि तेवढ्यात अविनाश समोरून आल्यावर नरे म्हणतो, घ्या शैतान का नाम लिया और शैतान हाजिर। तर आता हा अविनाश आलाय, पण लगेच नरे म्हणतो, साहेब मला ना तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे। सत्यजित इकडनं म्हणतो, अरे बाबा बोल तरी काय काम आहे एकदाचं, पण तो म्हणतो नंतर सांगतो। आता बोलके म्हणतो, बघा साहेब याने दुसऱ्यांदा सांगितलंय, म्हणजे नक्कीच काहीतरी त्याचं सिक्रेट आहे। आता हा सत्यजित म्हणतो, बोलत पण नाहीये ना, कोडे घालतोय। ममता दी खूपच टेन्शनमध्ये असतात, कारण या दोघींचं आवरलेलं नसतं अजून, कारण त्यांना शर्मिष्ठाकडे जायचं आहे ना। पण फायनली दिशा छान तयार झाली आहे, गोड दिसतीये। शन्नोबी म्हणतात, दिशा का तो छोड़, इस छोटी को देख कितनी प्यारी लग रही है। अरे देख दिशा, तेरी कॉम्पिटिटर तयार हो गई। आता ही दिशा म्हणते, हो ग मावशी, अरे मुलगी कोणाची आहे ती? दिशा ममतादींना विचारते, आई मी कशी दिसतीये, तू सांग ना, तू सांगितलं की मला जरा बरं वाटेल ग। आता ममतादी म्हणतात की गोडच दिसतीये बाई। आता त्या दृष्ट काढतात, तेव्हा दिशा म्हणते, आई मुलगी कोणाची आहे? आणि त्या ममतादींना जवळ घेतात। ममतादी म्हणतात, हो ग हो बाई, मी जरी तुझी आई नसले ना तरी तूच मला जन्म दिलायस ग। त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि त्या डोळ्यातलं काजळ या दोघींनाही लावताय, त्यांना दृष्ट लागू नये म्हणून। असो, तर आता अविनाश इकडे पोहोचलाय। नरे आणि अविनाशमध्ये चांगलीच वाजली आहे। अविनाश त्याला म्हणत असतो, मला डेड बॉडी बघायची आहे। नरे म्हणतो, ही तुमची केस नाही आहे, ती लोकल पोलीसची केस आहे आणि ही मी हँडल करतोय, तुम्ही मध्ये मध्ये नाही केलं तर चालेल सर। अविनाश म्हणतो, का तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे का? तेव्हा हा म्हणतो, माइंड युअर लँग्वेज सर, काय बोलताय तुम्ही हे? मी तुमच्याबद्दल पण खूप ऐकलं आहे, नाही त्या बाईनेच सांगितलं होतं ना। तेव्हा आता अविनाश म्हणतो, अच्छा तर तुम्ही मला अडकवायची पूर्ण तयारी केलीत तर? नरे म्हणतो, हे बघा सर, मला माझं काम करू द्या, तुम्ही मध्ये मध्ये नाही केलं तर चालेल, तुमच्याकडे ऑफिशियल परमिशन आहे का? नाही त्या सत्यजितने तुम्हाला अडकवलं ना, मग समजेल। मीरा सांगत असते अविनाशला की सर चला, खरंच ही आपली केस नाही आहे। पण आता अविनाश इतका जोरात ओरडतो मीरावर आणि म्हणतो, मला डेड बॉडी बघायची आहे, अब्देच्या खून प्रकरणाशी याचे धागेदोरे असतीलच। मीरा म्हणते, नरे आता आपण इथे भांडत राहणार आहोत का? इकडे दिशा शंतनूच्या फोनची वाट बघत असते, शंतनू तिला घ्यायला येणार असतो। आता या ममताताईंनी इतकी छान इन्स्ट्रक्शन दिले तिला की तिथे गेल्यावरती त्यांना नमस्कार कर, ते श्रीमंत लोक आहे, ते भांडतात सुद्धा बोलल्यासारखे। हे बघ दिशा, तू नीट राहा बाळा आणि जास्तीचं बोलू नको, खाताना पण चिमूटभरच खा। आणि तुला जर असं वाटलं की त्या काही चुकतायत तर तू काही करेक्ट करायला जाऊ नकोस, आर्ग्युमेंट नको करूस ग बाळा, श्रीमंत लोकांना ते आवडत नसतं आणि त्या वेळेच्या खूप पक्क्या आहे, तू वेळेवर जा। दिशा म्हणते, तुला कसं कळलं? आता शन्नोबी पुन्हा नेहमीप्रमाणे सावरून घेतात, अगं ती सोशल मीडिया बघते ना, तर कळाली असेल तिला माहिती। आता शंतनूचा फोन आलाय म्हणून दिशा गडबडीत निघतीये। ममताताई म्हणतात, समोरून जाऊ नकोस, मागून जा ग, पोलिसांचा ससेमिरा तुझ्या मागे नको लागायला, ते उगी तुला प्रश्न विचारतील, ऐक माझं। दिशा ऐकते आणि मागूनच जाते। पोत्याने मोदक आजोबांना सांगितलंय की सत्यजित साहेबांनी काहीतरी कांड केलंय, मी आत्ता त्यांचं बोलणं ऐकलं देवा फोनवर। आता मात्र आबा खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात, अरे देवा, आम्हाला वाटलंच होतं हा रात्रीचा बाहेर गेला म्हणजे नक्की कांड करणार, तुला अंतर्बाह्य बदलू शकलो रे मी कोत्या, पण माझ्या पोराला नाही बदलू शकलो, काय करावं या सत्यजितचं, पण तो अडकला नाही पाहिजे। आबांची ही आंधळी माया आबांनाच नडते नेहमी, पण तरीसुद्धा आबा मात्र सत्यजित अडकू नये म्हणून शंतनूला फोन करताय कोत्याच्या मोबाईलवरनं। शंतनूला विचारतात, काय रे बाबा कुठेस तू? शंतनू म्हणतो, मी दिशाला घ्यायला आलोय, तिला उशीर झाला होता ना म्हणून। तर आता आबा त्याला विचारतात की हे बघ, सत्यजितने काही गडबड केली आहे रे बाबा, तू आणि मी आपण दोघंच सोडवू शकतो ना त्याला, काहीतरी करावं लागेल आपल्याला। तर आता इकडे शंतनू म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, काय आहे ना, सत्यजित साहेब जरा कंट्रोलच्या बाहेर गेलेत, पण आपण ते हँडल करू शकतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे ना। आता आबा म्हणतात, दत्तकचं बघ प्रकरण लवकर मार्गी लाव, आणि तुझी आई वकील आहे रे बाबा, ती काहीतरी प्रश्न विचारेल, तू सोबत राहा दिशाच्या, तुमच्या दोघांचं लग्न झालं की मी सुटलो। पण शंतनू मात्र सांगतो की नाही, तुम्ही काळजी करू नका, मी दिशाची साथ कधीच सोडणार नाही। तर आता इकडे अविनाशने त्या डेड बॉडीचं निरीक्षण केलंय आणि त्याला काहीतरी ज्या गोष्टी आहेत ज्या नरेने मुद्दाम सोडल्यात त्या लक्षात आल्या आणि तो म्हणतो, नरे तुम्हाला कितीदा सांगितलंय मी, पंचनामा करताना सगळ्या बारीक सारी गोष्टी लिहित जा। बघा या बाईच्या पायाला रस्सीचे डाग आहेत, निशाण आहेत आणि तिच्या हाताला पण मोठे मोठे डाग आहेत, टॉर्चर करण्यात आले तिला, हे बघा, खरा आरोपी सोडू नका। आता नरे म्हणतो, साहेब तुम्ही मला शिकू नका काय कसं काम करायचं आहे, ते तुम्ही सांगाल तसाच पंचनामा लिहायचा का आम्ही? नाही, खरा आरोपी शोधून केस क्लोज करायची आहे मला, त्या अब्देसारखी ओपन नाही ठेवायची आहे।
हा टोमणा अविनाशला लागतो। आता मीरा म्हणते सर सर प्लीज प्लीज आपण आता इथून जाऊयात का? पण अविनाश तरीसुद्धा नरेला धमकवतो की हे बघा ही केस क्लोज झाली पाहिजे पण खऱ्या आरोपीलाच पकडा। नरे जर तुम्ही ह्यात इन्व्हॉल्व असला तर तुमची चौकशी करायला लावी ना मी। आता अविनाश तिथून निघून गेलाय पण आता शर्मिष्ठा मॅडमनी ती फाईल त्यांच्या घराच्या सर्वंटकडे दिली आहे आणि दिशा आणि सुवर्णा येतील, त्यांचा छान पाहुणचार कर आणि यावर सह्या घे जिथे जिथे मार्क केलं तिथे। आणि त्या आता बाहेर गेल्यात कुठेतरी। ममतादी आणि शन्नोबी दिशा गेल्यावर एक बसलेल्या असतात गप्पा मारत। ममतादींना दिशाची खूप काळजी वाटत असते की शर्मिष्ठा काही अपमान तर करणार नाही ना तिचा। शन्नोबी म्हणतात तू खामखा टेन्शन लेती है, शर्मिष्ठा नहीं करेगी रे उसका अपमान। आणि दिशाने इतके अपमान सोसले ना तर शर्मिष्ठाचा अपमान त्यापुढे काहीच नाही। आता ममतादी म्हणतात तुझं पण ना काहीही, ती इतकी गोड वागत होती मला जरा शंका येते। आता अविनाश तिथे आलाय त्यामुळे या दोघी जरा भांबवल्यात। अविनाश आत येतो आणि म्हणतो मी ॲक्च्युली सुवर्णाला भेटायला आलो होतो, बरेच दिवस झाले तिला भेटलो नाही ना, कशी आहे ती? आता ममतादी म्हणतात हो मजेत आहे पण ती दिशाबरोबर बाहेर गेली आहे, कधी येईल सांगता येत नाही। अविनाश म्हणतो मी इथे बसलो तर चालेल ना? ममतादी म्हणतात हो का नाही, तुमचंच घर आहे। आता अविनाश थोड्या वेळाने म्हणतो मला चहा मिळेल का? ममतादी म्हणतात अय्या हो मी विचारलंच नाही, नाही तुम्ही ड्युटीवर असताना चहा घेत नाहीत ना म्हणून मी नाही विचारलं, हो मी आणते चहा। अविनाश म्हणतो नाही मी सहज आलो ना, चालेल मला चहा। आता शन्नोबी आणि ममतादी आत गेल्यानंतर अविनाशची मात्र तगमग होतीये या केस संदर्भात। काय गौड बंगाल आहे ना, सस्पेन्स खूप आहे प्रेक्षकांनो। आता शर्मिष्ठा चक्क पुन्हा एकदा ममतादींकडे आल्यात आणि ममतादी म्हणतात थांबा मी पाणी आणते, तर त्यांनी चक्क थांब विश्वजित म्हणून हाक मारली आहे ममतादींना। अरे बाप रे, फार मोठा सस्पेन्स ओपन होणार आहे आता। सो प्रेक्षकांनो स्टे ट्यून विथ मी अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज। धन्यवाद।